नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। सोबतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार होणार आहे। म्हणजे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजे टोटल मिळून प्रत्येक शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये 6,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल आणि प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 2 हप्ते एकत्रित सुद्धा येणार आहेत। म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये राज्य सरकारच्या मार्फत आणि केंद्र सरकारच्या मार्फत विस्तार होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेची पहिली यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। म्हणजे आज राज्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। त्यासाठी आज नमो शेतकरी योजनेची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। सोबतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार करण्यासाठी आज पीएम किसान योजनेच्या मार्फत आज पहिली यादी सुद्धा आलेली आहे। बघा राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। बघा, पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार झालेले आहेत। म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये सुद्धा आलेले आहे। सोबतच जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपये रक्कम मिळालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता असेल फक्त 2,000 रुपये मिळत होता। परंतु राज्य सरकारकडून याच्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये येणार आहेत। काही शेतकरी बांधवांना आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार करण्यात आलेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला टोटल मिळून 6,000 रुपये सुद्धा येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। तर यासाठी 3600 कोटींचा निधी राज्य सरकारकडे आलेला आहे। बघा राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत। तर या 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे विस्तार करण्यासाठी आज राज्य सरकारकडे 3600 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
सातव्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये विस्तार होणार आहे। सोबतच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान योजना, तर या किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा केला जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी निधी आलेला आहे आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा केला जाणार आहे। परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये येणार नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे जेवढे पण शेतकरी बांधव लाभार्थी आहेत त्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या दोन्ही योजनांच्या पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा केलेले असावे, तरच तुम्हाला आज दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये येणार आहेत। अन्यथा ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे आपल्या आधार कार्डच्या आधारावरती आपल्या बँक खात्यामध्ये येतच असतात। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। म्हणजेच जे पहिली पात्रता घालण्यात आलेला आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे। जे शेतकरी बांधव बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करतील त्यांनाच पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये सुद्धा येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 3 एकर 2 एकर किंवा 4 एकर किंवा 5 एकर शेती असेल त्यांनाच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेमधून बाद सुद्धा करण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळालेले आहेत। म्हणजेच सरासरी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत या 6 हप्त्यांच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। परंतु जर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी आणि पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। बघा ज्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन म्हणजेच पोर्टल वरती जाऊन केवायसी केलेले असेल, नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेली नसेल त्यांना दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा येणार नाही। आणि शेतकरी बांधवांनो, जे चौथी पात्रता आहे म्हणजे शेवटची पात्रता आहे तर ते शेवटची पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, परमनंट कामगार नसायला पाहिजे। यामध्ये जर सहभागी नसेल तरच तुम्हाला दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल किंवा सरकारी टॅक्स भरत असेल, खासगी टॅक्स भरत असेल, सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही। कारण या दोन्ही योजना राज्यामधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव
पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर ते परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते मिळणार आहेत। अन्यथा जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी 3 कागदपत्रे मागवण्यात आलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढलेले असेल त्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही 3 कागदपत्रे काढलेली आहेत त्यावेळेस तुमची नोंदणी सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढायचे आहे। जे शेतकरी बांधव 3 कागदपत्रे काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही 3 कागदपत्रे काढले नाहीत तर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। अन्यथा जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत, फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी करणार नाहीत त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे किसान क्रेडिट कार्ड। ज्या शेतकरी बांधवांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। अन्यथा तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि या सरकारने निवडणुकीच्या अगोदर राज्यामधील आणि देशामधील सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा दिलेले होते, शब्द सुद्धा दिलेला होता। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की निवडून आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू, सोबतच पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम 6,000 रुपयावरून 9,000 रुपये सुद्धा करू। त्या अनुषंगाने या दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढलेल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच टोटल मिळून या दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला प्रत्येक वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे पाहिजे असेल तर ते शेतकरी बांधव मागाशी सांगितलेल्या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत आणि त्या शेतकरी बांधवांकडे ही 3 कागदपत्रे असायला पाहिजे। जे शेतकरी बांधव त्या 4 पात्रतेमध्ये बसत असेल आणि ज्या शेतकरी बांधवांकडे 3 कागदपत्रे असेल त्या शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। कारण शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये काल निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की जे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती तर ती योजना बंद सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच जे शेतकरी बांधव नकली बनावट कागदपत्रे देऊन नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे काढा। सोबतच 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल, पात्रतेच्या नियमांचं उल्लंघन करत असाल तर तुमच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। सोबतच जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, म्हणजे तुमचा डिजिटल सातबारा सुद्धा दाखवत असावा। ज्या शेतकरी बांधवांचा डिजिटल सातबारा दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी ही 3 कागदपत्रे काढलेले असतील किंवा जे शेतकरी बांधव 3 कागदपत्रे काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांची कागदपत्रे काढताना नोंदणी सुद्धा झालेली आहे। त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 रुपये सुद्धा
येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत आणि ज्यांचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत। एकत्रितपणे आज 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यानंतर कोणत्या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 बँका सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर, तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे बीड, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा जालना, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा अहिल्यानगर, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा अकोला, 13वा जिल्हा वाशिम जिल्हा, 14वा जिल्हा अमरावती, 15वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 16वा जिल्हा वर्धा, 17वा जिल्हा नागपूर, 18वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, 19वा जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। म्हणजेच जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत आणि त्या शेतकरी बांधवांकडे 3 कागदपत्रे असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे उद्या 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर ते उद्याचे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। तर बघा या 16 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा भंडारा जिल्हा, दुसरा जिल्हा जळगाव जिल्हा, तिसरा जिल्हा धुळे, 4था जिल्हा नंदुरबार, 5वा जिल्हा नाशिक, 6वा जिल्हा पालघर, 7वा जिल्हा मुंबई उपनगर, 8वा जिल्हा ठाणे, 9वा जिल्हा मुंबई शहर, 10वा जिल्हा रायगड, 11वा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, 12वा जिल्हा पुणे, 13वा जिल्हा सातारा, 14वा जिल्हा सोलापूर, 15वा जिल्हा सांगली आणि 16वा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा। म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक आयडीएफसी बँक, तिसरी बँक बँक ऑफ इंडिया, चौथी बँक बँक ऑफ बडोदा, 5वी बँक युको बँक, 6वी बँक एंडलस बँक, 7वी बँक आयडीबीआय बँक, 8वी बँक कॉर्पोरेशन बँक, 9वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 10वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 11वी बँक ऍक्सिस बँक, सोबतच 12वी बँक आयसीआयसीआय बँक, 13वी बँक सिटी बँक, 14वी बँक विजया बँक, 15वी बँक एचडीएफसी बँक, 16वी बँक कॅनरा बँक, 17वी बँक येस बँक, सोबतच 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते या 20 बँकेपैकी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांचे आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीनंतर निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। निर्णय घेतल्यानंतर परिपत्रक काढण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आजच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।